ना युक्त नजरेने पाहता येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही व्यभिचार केलेला आहे. पुष्कळ जण म्हणतात की पाहण्याने काय होत आहे. आम्ही तर कोणाची संबंध ठेवत नाहीत फिजिकली. पाहण्याने काय होत आहे जग असं म्हणतं. पण प्रियानो, बायबलच्या नुसार असं नाही. आणि हे तर येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. आणि जेव्हा येशू ख्रिस्त असं म्हणतो तर आपण अलर्ट होणं आवश्यक आहे. एका संध्याकाळी दावीद आपल्या बिछाण्यावरून उठला आणि राजवाड्याच्या छतावर फिरू लागला. तेव्हा त्याने एक स्त्री स्नान करताना पाहिली. ती स्त्री अतिशय सुंदर होती. आता प्रिय, दावीद का पापात पडला? आता दावीदाने प्रथम काय केले? बायबल म्हणते की त्याने वासनेने पाहिले. जसं मी तुम्हाला सांगितलं, पाहणं. कारण आपण या जगात जगतोय, आपल्या अवतीभोवती पुष्कळ स्त्रिया, पुष्कळ पुरुष असतात. पाहणं चुकीचं नाही आहे, पण वासनेने पाहणे. कारण जेव्हा आपण वासनेने पाहतो तर मनात काय होऊन जातं? पाप निर्माण होतं. मनात पापाची सुरुवात होऊन जाते. आणि त्यानंतर काय होतं? जेव्हा पापाची सुरुवात